आजची जी सभा झालेली आहे, अनेक मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत. नेमकं काय सांगाल, की या जी ही एकतर उशिरा करण्यात आली ही सभा, तुमच्या बोलण्यातून सुद्धा ते आलं आणि जी करण्यात आली त्याच्यामध्ये अनागोंदी कारभार प्रशासनाचा खूप दिसून आला. त्या अनागोंदी कारभारावरती सत्ताधाऱ्यांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला का? हे नक्कीच. काय आलं आज 2025-26 आणि 26-27 25-26चं सुधारित याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी नगराध्यक्षांच्या समोर मांडताना इतक्या चुकीच्या पद्धतीने मांडलं की 25-26चं सुधारित सुद्धा मांडू शकत नव्हते. 26-27चा मांडताना फक्त त्यांनी महसुली अर्थसंकल्प मांडला, भांडवली अर्थसंकल्पच मांडत नव्हते. आता पहिलाच अर्थसंकल्प आहे, विनाकारण वाद घालायचा नाही. नगराध्यक्ष पहिल्यांदा आलेले आहेत ना, चव्हाण साहेबांच्या समाधीवरती हा अर्थसंकल्प चालू आहे. तर त्यावेळेला कुठेतरी समजून घेऊन दुरुस्ती कराव्यात आणि दुरुस्ती करून पुढे जावं, या बाबतीत आम्ही बोललो. आणि ज्यावेळी मी ते सांगत होतो की ह्या तरतुदी चुकीच्या आहेत, त्या उत्पन्नाच्या चुकीच्या आल्या की नक्कीच खर्चाची बाजू पण चुकते. कारण तुमच्या खिशात रुपयानं आलेला तुम्ही 10 रुपये खर्चाचे ठरवले, उद्या देणार कुठून आहे? आणि ज्यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्याकडे जातो की हा खर्च करूया जनरल फंडातनं तो करूया, तर ते म्हणतात पैसेच नाही. मग असं असताना जर चुकीच्या तरतुदी झाल्या, ज्यावेळी ते अधिकारी तो फॉर्म काढतात बिल देताना, त्यावेळी ते म्हणतात नाही माझ्याकडे ही एवढीच तरतूद आहे, होऊ शकत नाही. आणि जमेची बाजू आलेली नाही, खर्चाची बाजू मांडायची कशी? तर ह्या ज्या काही चुका होत्या प्रत्येक घटकावाईज मी त्यांना समजून सांगितलं. आणि आमचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, उत्पन्न काही हे घरपट्टी वाढवून ते शक्य नाही, ते करू नये. अधिकारी म्हणत होते की आम्हाला चतुर्श्रेणीत 5% किंवा 10% वाढवायला लागणार. आम्ही त्याला विरोध आहे. तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला काय करायचं? आम्हाला नाही वाढवायचं. आमच्या शहरात आधीच घटपट्टी जास्त आहे, आम्हाला ते वाढवायचं नाही. तुम्ही आज टाउन हॉलचं भाडं किती, पाणीपट्टी मीटरचं रिडिंग किती, ह्याचं काहीच तसं उल्लेख झाला नाही. आमच्याकडं चार्ट दिला म्हणजे आम्ही इथं बोलावं असं नाही ना. आम्ही इथं बोलावं असं नाहीये. ते ते सगळं इथं मांडायचं असतं सूचनेत. आजपर्यंतच्या माझ्या अनुभवाप्रमाणे सुधारितचं जे भांडवली आहे, जे महसुली आहे ते मांडायचं असतं. जी वाढ पूर्वी होती ते मांडायची असते. त्यानंतर नवीनची जी काही महसुली आहे, भांडवली आहे ते मांडायचं असतं. त्याच्यानंतर ज्या काही रेट वाढले असतील, समजा आम्ही वाढवले असतील, स्टेडियमचे असतील, टाउन हॉलचे असतील, पाणी पुरवठ्यातले दर असतील, ते आम्ही जनतेसमोर वाचून दाखवत असतो. आणि त्यानंतर ही मीटिंग खऱ्या अर्थानं पुढे चर्चेला जाते. असं काहीच होताना दिसत नव्हतं. पण मी सुद्धा समजून घ्यायचं ठरवलं की बाबा पहिलीच मीटिंग आहे, प्रशासन काळ होता, 4 वर्षाचा होता, त्यामध्ये गालथानपणा झाला असेल, पण त्यांच्या चुका दाखवायला गेलं तरी सत्ताधारी त्याच्यावरती त्यालाच जोडून त्याच मुद्द्याकडे येतो. तुम्ही तुमच्या जे प्रेझेंटेशन सुरू होतं तुमचं, त्यावेळेला तुम्ही 2-3 वेळा बोगस शब्द वापरला. हो. तो बोगस शब्द कुठेतरी सत्ताधाऱ्यांना लागला का म्हणून ते दबाव तंत्राचा वापर करत होते असं सत्ताधारी वाटतं जर का? असं म्हणत होते की ही प्रशासनाची चूक आहे, तर माझं ते प्रशासनाला बोगस आहे म्हणणं होतं ना. मग तुम्ही जर असं म्हणला की आमच्यावर घेऊ नका, तर तुम्ही कशाला ओढून घेता अंगावर? हा बोगस शब्द माझा प्रशासनाला होता. आणि मांडणारं कोण आहे? मानणार नगराध्यक्ष आहेत का प्रशासन आहे? मुख्याधिकारी ज्यावेळी ते बजेट वाचायला गेले त्यावेळी मी त्यांना टोकलं, तुम्हाला मीटिंग मध्ये हस्तक्षेप करता येत नाही. मग त्यांनी सांगितले की मला नगराध्यक्षांनी सांगितलं असं कुठेही होत नसतं. सूचना ह्या नगरसेवकांपैकी किंवा नगराध्यक्ष सांगतो, त्याला अनुमोदन नगरसेवकच देतात. मुख्याधिकाऱ्याचा यामध्ये पार्ट हे प्रशासनाच्या योग्य ह्याच्याप्रमाणे चालले की नाही एवढंच बघणं असतं. हो. मी एक महिना काय 1.5 महिना झाला, ज्यावेळी मला वाटतं इलेक्शन लागलं त्यावेळीपासून सुद्धा म्हणतोय की बजेटवर तुमचं काम चालू झालं का? तर ते म्हणे हो. हो म्हणून सांगायचे. मी त्यांना म्हणायचो की विश्वासात घ्या, बजेट बघू दे, आम्हालाही बोलवा. तुमच्या ज्या काही आता ह्या तरतुदीप्रमाणे होत नसेल, सगळं स्टँडिंग होत नसेल, बाकीच्या काही गोष्टी होत नसतील, तर तुम्ही आमच्याकडे या, आम्हाला बोलवा, आम्ही तयार आहे. आम्ही कराड शहराच्या विकासासाठी तयार आहे. आम्ही मुद्दे देऊ, काही चुकत असेल तर त्याच्यावर अभ्यास करून बोलू. आज आम्हाला एकही अहवाल बघायला नाही. डायरेक्ट ही जी स्क्रिप्ट आहे तेवढीच आमच्या हातात आहे. एकही अहवाल की असं असतं ना की आता मगाशी मी एक बोलवून दाखवलं, त्या अख्तरला प्रश्न विचारला की काय सांगू शकत नाही. आणि नवीन मुलं काय हेडच्या अंडर हेड आहे, हेडच्या अंडर हेड आहे, असं नाही ना. त्याचे अहवाल प्रेझेंटेशन जे असतं ते सगळं झालं पाहिजे सगळ्यांच्या समोर. ते नाही झालं तर आम्ही काम कसं करायचं, आम्ही तेव्हा बोलायचं कसं? एकंदरीत ज्या चुका दाखवल्या जात होत्या त्यावेळेला सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी ज्या पद्धतीनं तुमच्याशी आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न केला, तर यावरून असं म्हणाल का की विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न होता? नक्कीच. त्या काही सदस्यांना असं वाटलं की आता हे जे बोलणं आहे ते आपल्याला लागतंय, त्यामुळे ते तो आवाज दाबण्याचा
प्रयत्न करत होते, पण माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही. मी माझा आवाज, मला जनतेने अधिकार दिलाय, तो मी पुढे मांडत राहणार. माझा आवाज कुणी दाबू शकत नाही. तुम्ही जे आज आक्षेप नोंदवले, आता तुम्ही दोघंच आता तुमची जी विरोधी गट आहे दोघं तिघच तुम्ही सिनियर आहेत त्यात, तो अनुभव आहे तुम्हाला, बाकीचे लोक ज्युनियर आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही थोडंसं सहकार्य देऊन तुम्ही हे जे आक्षेप आहेत ते वरिष्ठांच्याकडे तुम्ही मांडणार का? हो, आता ह्याच्यावर तुमचं समाधान झालं किंवा नाही ते आम्ही ज्यावेळी बजेटची कॉपी मिळाली त्याला 3च दिवस होते खरं तर. त्यातला 1 दिवस मला वाटतं प्रशासन कुठं त्या निवडणुकीच्या काळात वगैरे गेलं, ग्रामपंचायतीच्या. आम्ही सर्व नगरसेवकांना घेतलं. सर्व नगरसेवकांना मी बजेट काय असतं, आमच्या सर्व नगरसेवकांना मी दाखवलं, हे बजेट अशा पद्धतीनं असतं. तुम्ही ह्या मुद्द्यांच्यावरती अभ्यास करा. तुम्हाला जे मुद्दे योग्य वाटत आहेत, म्हणजे उत्पन्नाच्या बाबतीत असतील किंवा खर्चाच्या बाबतीत असतील, शहराच्या विकासाच्या बाबतीत असतील. जसं सुमित म्हणला की शैक्षणिक त्याला हे करायचं आहे, हा म्हणला की मला पार्किंगच्या बाबतीत हे करायचं, तर ते जे मुद्दे आहेत ते तुम्ही बोला. त्यातून उत्पन्न पण आहे ना. हा बीओटीचं जसं म्हणला की उत्पन्न होऊ शकतं, तर होतंय ना. तर उत्पन्नाचे बाब आहेत, म्हणजे हे जे बजेट असतं ते उत्पन्न आणि खर्चासाठी असतं. मग अशा वेळी जर नवीन सदस्य मांडत असतील तर तुम्ही रिस्पेक्टली त्यांचं सगळं घेतलं पाहिजे. हे जे मांडतायत हे शहराच्या विकासात्मक मांडतायत, शहराची प्रगती होण्यासाठी मांडतायत आणि शहराला उत्पन्न निर्माण होऊन देण्यासाठी मांडतायत. ते काही इथं चेष्टा करायला बसलेले नाहीत. हो, तुम्ही अर्थसंकल्पावर समाधानी आहात? नाही, मी समाधानी नाही, पण त्यांनी मला काय आता आश्वासन दिलंय की आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय हा पुढे शासनाला सबमिट करत नाही. हे नगराध्यक्षांनी आम्हाला पहिलेच अर्थसंकल्प आहे, विनाकारण मी त्याला बहुमत, म्हणजे तुमचं तुम्ही बहुमतानं करा, हे बरोबर नाही. आणि एक तर चव्हाण साहेबांच्या समाधीवरती तो माणूस, आम्ही सांगितलं ना त्यांना, आमच्या सूचना तुम्ही घ्या, आमच्या सूचना घ्या आणि हे बजेट ज्या पद्धतीने झाले त्या पद्धतीने देऊ नका. ज्या काही 000 आकडे, ज्या काही चुकीचे आकडे, त्याचे हेड चेंज करा. ज्या काही आपल्याला करायचे आहेत, सुपर मार्केटच्या असतील किंवा इतर गोष्टी असतील, उत्पन्न वाढीचे असतील, शहराच्या विकासाच्या दृष्टीने असतील, म्हणजे रस्ते, पाणी, वीज, आरोग्य हे सबलीकरण एकत्रित या बजेटमध्ये अपेक्षित आहे. अनेक